श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महादेवांच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळे महादेवांचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योग निद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना सुरू झालेला आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल ते सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तरच व्हिडिओला लाईक करा आणि हर हर महादेव अशी कमेंट करा. भगवान शंकराचा महिना सोबतच आध्यात्मिकाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपले दुःख, रोग, चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजेच देवांचे देव महादेव, अर्थातच भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे. यांचा वेद अन पुराणात उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, संकटे, अडचणी असतातच. या संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात आपल्याला मिळेल जीवनाचा सार. भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तसेच तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्यधर्माचा मार्ग दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथाचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल. 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकट हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. 8व्या अध्यायातून संकटे, शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल. 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढेल. 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल. परिवारातील भूत पिशाच बाधा नष्ट होईल. तसेच 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. तसेच 14वा अध्याय तर 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याचसोबत विद्येची प्राप्ती होईल. शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफल संपूर्ण होईल. कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर वाहावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून
तसेच शांती, समाधान, आनंद, जी इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोथीचे 7 दिवसाचे पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकराने कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी, सुशीर्षित असावे. तसेच पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवायची आहे. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान करावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करायची आहे. तसेच पोथी मोठ्याने वाचली तरी देखील चालेल, इतरांनाही ती ऐकायला जाईल अशा प्रकारे वाचली तरी देखील चालेल. घरातील सर्व सदस्यांनी बसून पोथीही ऐकायची आहे. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य झाल्यास रोज जप केला तरी देखील चालेल. भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल पाणी टाकून स्नान करायचे आहे. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगा जलसह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत. ही दोन्ही पाने नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्यास विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करायची असते. श्रावण महिन्यात देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली. श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर हा केलाच पाहिजे असे मानले जाते. भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नागदेवता यांची देखील अवश्य पूजा करायची आहे. महादेवांच्या पूजेसाठी भाविकांना कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते. मात्र श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथांमध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करतो, त्याच्यावर अपार कृपेचा वर्षाव होतो. विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी आहे. विवाहित महिलांनी भाग्यवान होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावनेने पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अविवाहित मुलींनी चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा करावी असा आहे या मागचा उद्देश. आणि म्हणूनच कुमारिका मुली या देखील सोमवारचे व्रत उपवास करत असतात. याशिवाय श्रावण महिन्याशी संबंधित काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन करणे महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषी सांगतात की शास्त्रात श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहेत जी महिलांनी केल्यास त्यांना भगवान शिव तसे देवी पार्वतीचा अखंड सौभाग्य प्राप्त होतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते कामे. तर देवी पार्वतीला समर्पित मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जाते असल्याने विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू ह्या अर्पण कराव्या. तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूचे दान करावे. असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्य प्राप्तीचे वर हिंदू धर्मातील धर्मग्रंथामध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावण प्रसन्न मुद्रेत असतात. अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीचे भजन भक्तिभावाने म्हणावीत. असे म्हणतात की यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. असं देखील म्हणतात की शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांत चित्तेने पूजा करतो. त्यामुळे ज्या स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. विशेषतः श्रावण महिन्यात कोणाशी वाद होत असल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. त्यामुळे राग हा शांत होतो असं म्हणतात.
तर अशा प्रकारे शिवलीला अमृताचे हे 15 अध्याय आहेत। तर यापैकी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण 15 अध्यायाचे पारायण करू शकता किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो अध्याय तुम्ही नियमित जरी पठण केला तरी देखील महादेवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।